देश के गद्दारों को जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकऱ्याचा पाठ करणारा बबन लोणीकरांचा बबन लोणीकर होश म्या। गेल्या 1-2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार बबन लोणीकर यांनी एका सार्वजनिक मंचावरून बोलताना शेतकऱ्यांना सरकारतर्फे ज्या योजना देण्यात येतात त्याबद्दल शेतकऱ्यांबद्दल अत्यंत अर्वाच्य बेताल दारू पिऊन केल्यासारखं वक्तव्य केलेलं आहे। वास्तविक पाहता या योजना सरकारच्या आहे आणि शेतकरी काही हमी भावाशिवाय कोणत्या योजना सरकारला मागत नाही, पण सरकारी पैशावर जगणाऱ्या, कारण की हे आमदार खासदार यायला सगळेले पगारापासून पेन्शन पासून त्याच्या पीए पासून त्याच्या फोन पासून सरकारच्या भरोशावर जगते। याईनं घातलेले कपडे सुद्धा सरकारी पैशातले आहे आणि मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला अत्यंत खालच्या शब्दात बोलून, म्हणजे 2000 तुझ्या बापानं पेरणं केलं मोदींनी दिलेल्या, याच्या बापानं तरी पाहिलं का 2000 पेरणं होताना? तुमचे कपडे आम्ही दिलेले आहे, तुमच्या हातातले डबडे आमचे आहे, अशा प्रकारचं खाऊ घातल्यावर वोक म्हणणारं वक्तव्य या भिकारजोड आमदारानं केलेलं आहे शेतकऱ्याबद्दल। शेतकऱ्यांबद्दल यापूर्वी भाजपचे लोक वेगवेगळे बोलत आहे आणि यावरून शेतकऱ्यांच्या विरोधातली भाजपची मानसिकता लक्षात येते। आम्ही आज वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बबन लोणीकरचा या भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळात असे वक्तव्य जर झाले तर त्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीन असा इशारा या प्रसंगी मी आज देतो। बबन लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं ते मला असं वाटतं की भाजपची जी नीती आहे त्याचाच एक भाग आहे की ते वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये एक बुडबुडा टाकून पाहतात आणि त्याच्या प्रतिक्रिया कशा येतात त्याचं प्रतीक म्हणून कधी नितेश राणे धर्माबद्दल बोलतात, कधी त्यांचेच कृषी मंत्री ढेकळाला पंचनामा करायचा असा बेजबाबदार प्रश्न करतात। आणि आज बबन लोणीकरांनी शेतकऱ्यांना अक्षरशः भिकाऱ्याची उपमा दिली की तुमच्या अंगावर जे कपडे आमचे, हे काही यांच्या खिशातून पैसे नाही देत, तर यांच्या आपल्या सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून सरकार योजना राबवते। आणि जर का यांनी बबन लोणीकरांनी सांगितलंय मी शेती करतो आणि त्यांचा जर का इतिहास पाहिला तर 2009 ला त्यांची संपत्ती फक्त 95 लाख होती आणि 2024च्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी 18 कोटी दिली, म्हणजे 1800 पट एखाद्या आमदाराच्या याच्यात 15 वर्षात एवढी मोठी संपत्ती आली कुठून, याचा उत्तर त्यांनी द्यावं। आणि मग शेतकऱ्यांच्या भिकाऱ्या म्हणजे आमचेच पैसे चोरून तुम्ही त्यांची संपत्ती लुटली आणि स्वतःचे घर बनले आणि पुन्हा त्यांच्या मुजोरीने सांगताय की शेतकऱ्यांना तुमच्या 6000ने, अरे 6000 काय होऊन राहिलं? तुमचं मासिक जे मिनिमम वेजेस सांगतं सरकार ते सुद्धा एखाद्या कामगाराचं 13,000-12,000 आहे आणि त्या शेतकऱ्याला वर्षभराचे 6000 देतात, ही उपकाराच्या भाषेने, आणि ती सरकार कोणाच्या पैशातून देतं? सामान्य माणसांच्या पैशातून देतं। ते अशा मुजोर लोकशाही मधल्या कुठल्याही आमदाराने, कुठल्याही खासदाराने, कुठल्याही लोकप्रतिनिधीने असं म्हटलं तर मला असं वाटतं कायद्यामध्ये तरतूद असावी की अशा पद्धतीचं बेजबाबदार आणि अहंकाराचं बोलणाऱ्याला ताबडतोब कोर्टाच्या याच्यात जाऊन किंवा संसदेमध्ये बदल करून अशा उमेदवाराची आमदारकी खासदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करतो। आणि अशा लोकांचा निषेध आणि याच्या दिखाऊपणा सरकार करतं की आम्ही त्यांना समज दिली, अरे समज दिल्याने काय होतं? तुमच्यात जर का खरंच शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर त्याच्यावर कारवाई करा, त्याला बरखास्त करा, त्याला विधिमंडळातून तरी किमान दूर करा। अशा लोकांना तुम्ही देता, त्यांना भत्ते देता, त्यांना सगळंच काही देता, म्हणजे काय समज काय दिली? याच्या आधी अनेक लोकांनी वाह्यात सारखे बोलले आहेत, पण सरकार काहीच करत नाही आहे। हे सगळं सरकारी पाठबळाने होणारं कारस्थान आहे, ते फक्त बुडबुडा टाकून पाहतात। किती प्रतिक्रिया होते, आता आपण याचं उदाहरण पाहिलं, हिंदी सक्तीचं उदाहरण पाहिलं, GR लागू केला, गोंधळ झाला, पुन्हा मागे घेतला। हे अशा प्रकारचे एक प्रकारचं बुडबुडा टाकून पाहतात आणि त्याची प्रतिक्रिया घेत असतात आणि म्हणून सरकारचं पूर्ण समर्थन आहे असं आमचं मत आहे।